दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मनसे नेते राज ठाकरे यांच्या प्रस्तावित रायगड दौऱ्यापूर्वी माणगाव तालुक्यात मनसेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रतीक रहाटे आणि ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा संपर्काध्यक्ष दिलीप सांगळे यांनी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह माणगाव येथील कुणबी भवनात राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेने राज्यभर पक्ष बांधणीला गती दिली आहे. राज ठाकरे यांचा रायगड दौरा देखील नियोजित आहे. मात्र त्यापूर्वीच झालेल्या या सामूहिक पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान पक्षप्रवेशानंतर प्रतीक रहाटे आणि दिलीप सांगळे यांनी पूर्वीच्या पक्षात घुसमट होत असल्याची भावना व्यक्त करत मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितले. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला प्राधान्य दिले जात असून आरोग्याला हानिकारक कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही, रोजगार निर्मिती करणारे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य सन्मान दिला जाईल असे आश्वासन दिले. काळजी करू नका आणि लवकरात लवकर ते होईल आणि म्हणजे तुम्हाला व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना, युवा सेना, महिला आघाडी, आमच्या शिवसेना असं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करा. जे काय ज्येष्ठ मंडळी आहेत, वरच्या पदाचे आहेत, त्यांनी खालच्या पदाला बरोबर घेऊन जायचं आहे. खालच्या पदाचा जर कार्यकर्ता चांगलं काम करतोय तर त्याला शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती द्यायची आहे. त्याच्यावरती नाक मुरडायचं नाही, काम मुरडायचं नाही, तर नाक मुरडून टाकली. लक्षात ठेवा, त्याचं कारण आहे. जर काही कार्यकर्ते जर तुमच्या मनापासून काम करताय तर तुम्ही मोठ्या लोकांनी आपण त्यांना बरोबर घेऊन जाऊन त्यांना गाईडलाईन्स करा, मार्गदर्शन करा. चुकत असं काम करून सांगा हे चुकतंय, दोन पावलं मागे सरकार, त्यासाठी मी तयार आहे. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जो काय पक्षप्रवेश झाला होतोय त्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना तुम्हाला बोलू इच्छितो की मुंबईला तुम्ही असता, इथे असता, सगळीकडे त्यासाठी आता मुंबईला तर आम्ही असतो. आता मी काल आलो, आजचा पक्षप्रवेश आता परत जमलं तर मला रात्री निघावं लागलं, कारण आपलं जे काय आता माझ्याकडे जे काही खातं आलेलं आहे विविजी रामजी पूर्वी रोजगार आले होते, त्याच्यामध्ये नवीन योजना काही ऍड केलेल्या आहे आणि ते आपल्या ग्रामीण भागासाठी चांगले आहे. ग्रामीण भागासाठी रोजगारासाठी आहे, परंतु आपले लोक ते रोजगार स्वीकारत नाहीत. रोजगार कमी आहे, कारण आमच्या खात्यात रोजगार मिळतात 317 रुपये, पण ते 125 दिवसाचा देतो आम्ही. आणि प्लस जे काय तुमची वैयक्तिक लाभाची काम आहे, घरकुलासाठी आम्ही मजुरी देतो 28,000 रुपये. त्यानंतर तुमच्या विहिरी बांधायचे असतील, शेड बांधायचे असतील, अशा किंवा जिथं आमचं काय अडचण होईल हे आम्हाला कंपन्या नको, त्यासाठी 100% पहिला शब्द आम्ही दिलेला आहे. नंतर तुम्हाला दुसरा शब्द दिलेला हे लक्षात ठेवा, कारण पहिले आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे कंपनी नाही आली तरी हरकत नाही आहे, परंतु ते हानिकारक नसावी. पण तोही विचार करा, काही कंपन्या काय 100% हानिकारक असतात अशातला भाग नाही आहे. त्याचा अभ्यास करूया. तुमच्या आता मी मीटिंग घेणार आहे उद्योग मंत्र्यांसमवेत, अधिकाऱ्यांच्या समवेत मुंबईला. त्यावेळेला तुमची जी काही कमिटी समिती जे काय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, काही प्रमुख लोक यांना तुम्हाला आम्ही बोलू, त्यावेळेला तुम्ही यायचं आहे, तुमचं म्हणणं मांडायचं आहे. आता आज ज्या आपण जागा दिलेल्या आहे तर त्या कशासाठी दिल्या आपण? जर कंपन्यात जर आणायच्या नव्हत्या तर तुम्ही जागा द्यायच्या नव्हत्या, पण त्या कंपन्या अशा असाव्या की आमच्या जीविताला धोका नसावा, आमच्या मुलाबाळांना अडचण नसावी आणि अशा प्रकारच्या कंपन्या याव्या. मग त्या इंजिनिअरिंगच्या कंपन्या असू द्या, IT क्षेत्रातल्या असू द्या, डाटा सेंटर मधल्या असू द्या, किंवा अशा काही ज्या कंपन्या आहेत की ज्या व्यवस्थित असावी यासाठी. आणि अनेक मगाशी आपण सांगितलं त्याची काळजी करायचं कारण नाही. आपण शिवसेनी गाव लढवूया. आता आपल्याकडे मनसेमध्ये आलेले आहे, आपण ताकद वाढलेली आहे, इतर पण लोक आपल्या सोबत आहेत आणि आपण जे काही योग्य तेच करणार आहोत. परंतु कंपन्या, चांगल्या कंपन्या येऊ घातल्या तर त्याला कोणी अडथळा निर्माण करू नका. त्याच्यामध्ये आपण त्याचा विचार मीटिंग करतो आणि मग आपण ठरवूया काय करायचं ते.
अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.